मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय चॅनलवरती. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या माध्यमातून रक्कम आता वाढणार आहे आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत ही जी रक्कम वाढल्याच्या नंतर नमो शेतकरी योजनेचं काय, असं शेतकरी बांधवांना प्रश्न पडत आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा जे वाढ आहे ती हप्त्यामध्ये होणार आहे का, असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. चला तर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करूया. अर्थसंकल्पामध्ये आपण जर मुख्यतः पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण जर मुख्यतः पाहिलं तर शेअर मार्केट असेल किंवा आपण शेतकऱ्यांसाठी काय असणार आहे, सर्वांचा विचार करून ते अर्थसंकल्प तयार करण्यात येत असतो. केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडून हे जे संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जातो. वर्षभर काय काय होणार, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक असणार, ही सविस्तर माहिती त्या मध्ये देण्यात येत असते. आणि आपण जर 1 फेब्रुवारीला जर तो बातम्यावर पाहिला असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती आपल्याला खर्च करायचा आहे, किती काय आहे, असं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. कोणत्या क्षेत्रात किती आणि शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत या संदर्भात. आणि अर्थसंकल्पामध्ये मुख्यतः आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी यावेळी जी PM किसान योजना आहे, मुख्यतः ही PM किसान योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजना पण आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आपण जर पाहिला तर अनेक दिवसापासून हप्ता देण्यात आला नाही, तो लवकरच मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यतः पाहिलं तर ही महत्त्वाची म्हणजे शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्त्यामध्ये वाढ हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर हप्त्यामध्ये वाढ झाली तर निश्चितच शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाची ही PM किसान योजनेच्या माध्यमातून जर रकमेमध्ये वाढ झाली तर नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होईल आणि ही व्हायलाच पाहिजे. PM किसान योजनेमध्ये निधीमध्ये वाढ, हप्त्यामध्ये वाढ झाली तर निश्चितच शेतकरी बांधवांना फायदा होईल. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात काय आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात अजून सुद्धा हप्त्यामध्ये वाढीचं अद्यापही निर्णय घेतलेला नाही. धन्यवाद.